कुटुंब प्रमुख पवार सर आणि आदरणीय सौ पवार मॅडम आपल्या ह्या सिद्धी वेलनेस सेंटरचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत. कारण आरोग्याचे दूध आहे ते पंढरीची वारी हे वारकरी करत असतात आणि सगळे वारकरी पंढरपूरला दर 6 महिन्याला जात असतात. त्यांना पांडुरंग भेटतो नाही भेटतो हे ज्याच्या त्याच्या अनुभवावर असतात. तसं हे एक आरोग्याचे दूध आहेत आपले आणि त्यांचा ब्रँड अम्बॅसेडर हा पांडुरंग आहे. म्हणजे त्यांचे खूप मोठं योगदान आहे आणि भगवंताचे आशीर्वाद आहेत त्यांना. आणि जे त्यांच्या संपर्कात येणार त्याला 100% हमखास खात्री देतो की त्याला ते आरोग्य मिळवून देणार. कारण त्यांच्या अधिष्ठान म्हणजे भगवंताचा आशीर्वादच आहे त्यांना. त्यामुळे हे काम ते अतिशय उत्स्फूर्तपणे आणि चांगल्या पद्धतीने करतात. मी बघतोय आता सरांचा माझा काय एवढं आमचं ह्याच्या व्यायामाच्या मार्फतच हे झाले संपर्क नाही, परंतु मी आता या आपल्या ट्रिपच्या माध्यमातून बघतोय सर आपले सगळ्यांचे किती काळजी घेतात, आस्तिक वाय चौकशी करतात. त्यांना एवढा कंटाळलेला आहे पण ते स्वतःच्या प्रत्येकाच्या रूमवर जातात. तुमची राहण्याची व्यवस्था झाली का, तुमचं खाण्याची व्यवस्था झाली का, बसायला जागा आहे का, रूम आहे का व्यवस्थित, हे म्हणजे एक असते त्यांची नम्रता आहे आणि त्यांचा एक सेवाभाव आहे तो अतिशय चांगला आहे. कारण सेवाभाव आणि नम्रता ही जर गुण माणसाकडे असेल तर त्या माणसाला आयुष्यात काही कमी पडत नाही. हा गुण सरांच्याकडे आहे आणि त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांचा जो अनुभव आहे की ते कोरोनामध्ये आता सांगत होते की खात्यातच काम करतो, मला सगळा अनुभव आहे, मी सुद्धा काम केलेलं आहे. त्यात आमच्या घरातही सुद्धा आम्हाला एवढी रागवत होते. मी ज्यावेळेस ड्युटीवर जात होतो काय आमच्या घरात भांडणं होत होती पण मी सुद्धा कधी त्यांचं ऐकलं नाही. जेवढी लागेल तेवढी सेवा मी रात्रंदिवसा मी पण काम केलेलं आहे. वॉर्डमध्ये काम केलं, सगळं केलं. असं सांगते ते अगदी फॅक्ट करेक्ट आहे की काय लोकांच्यावर अवस्था आली. घरच्या लोकांनी बघायचं सोडून दिलं त्या लोकांच्याकडे. पण या आरोग्याची लोक किंवा अशी जी काही लोक होती आरोग्य दूत ही जी काही सेवा देत होती तीच लोक त्यांच्या जवळ आली. ज्या लोकांना करोना झालं त्यांचे आई वडील कोण असतील, त्यांचा भाऊ बहीण असतील तर त्यांना मुलं विचारत नव्हती. त्यांचा धन देण्यासाठी त्यांच्या घरातल्या लोकांना सुद्धा भेटून देत नव्हती. त्यांची ती परस्पर सर्वे करत होती. परंतु काही गोष्टी अशा असतात. आता तुम्हाला सांगतो भारत सरकारतर्फे एनसीडी कार्यक्रम चालू झालाय. तर त्यात एनसीडी कार्यक्रमामध्ये वेलनेस सेंटर स्थापन केले जातात. सर आपलं जे संस्थेचं नाव आहे वेलनेस सेंटर तसं केंद्र सरकारनं सुद्धा वेलनेस सेंटर केले. या वेलनेस सेंटरमध्ये त्याच्या रिसर्च करून लोकांना आता काय गरज आहे तर त्यामध्ये मन स्वास्थ्य मनाचं जे स्वास्थ्य ते कसं राहिलं पाहिजे हे जर ट्रेनिंग दिलं जातं त्या डॉक्टर लोकांना. आणि ते डॉक्टर लोक सगळी त्या कम्युनिटीमध्ये जिथं काम करतात त्या लोकांना सगळ्यांना एकत्र जसं आपण एकत्र आलो तसे एकत्र करतात सगळ्यांना आणि ती ट्रेनिंग देतात. परत आपल्या ऋषीमुनींनी पूर्वीपासून ज्या काही गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत आहाराविषयी, व्यायामाविषयी, योगा आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे सर आता आपल्याला जे सांगतात ते सगळं त्याच अंतर्भाव आहे. म्हणजे त्याच पद्धती स्टेजवर चाललेलं आहे. तो मूळ गावा तोच आहे आणि त्याच्यावरच हे सगळं आपलं आता चालू आहे. आता तुम्हाला सांगतो योगा हा बाहेरच्या देशात एवढा फेमस झालेला आहे की आपल्या देशानं पूर्वीच्या ऋषीमुनींनी योगा करून आपलं जीवन 100 वर्ष 200 वर्ष जगवलं आणि आरोग्य पूर्ण कसं आपलं राहणीमान पाहिजे हे त्या लोकांनी शिकलं. विश्वगुरु झाले आहेत सगळे. तसं ही एक आपल्या वेलनेस सेंटर तर्फे ही एक आपला मोठा आपण एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आरोग्याचा. आणि हे आरोग्याची दूध ही पवार सर आणि पवार मॅडम आहे आणि ह्यांच्या मार्फत आपण कनेक्ट झालोय सगळ्या ह्याच्यावरून. आणि आता आपलं काय काम आहे जसं पंढरपूरला वारकरी घेऊन सगळे जातात आणि पंढरीची वारी करतात तशी आपल्याला ही लोक जोडायचे आहेत आणि आपल्याला सुद्धा. कारण आरोग्य सगळ्यांना दिलं, संपत्ती इस्टेट पैसा ही काय आपल्याकडे राहत नाही. आपली माणुसकी, आपली सेवाभाव आणि आपलं जे आरोग्य हेच आपल्यावर शेवटपर्यंत राहत असते. त्यासाठी मी श्री पवार सर आणि पवार मॅडम आपल्या ह्या सर्व टीमला आणि आपल्या इथून पुढच्या येणाऱ्या सर्व टीम मेंबरना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मिशन ते देत आहेत आणि त्या सर्व मिशनसाठी आपण सर्वांनी सुद्धा सहकार्य करावं. आणि मी या छोट्याशा कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देतो की इथून पुढं त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावं आणि पांडुरंगाचे आशीर्वाद त्यांना सदैव राहावं हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.